महाराष्ट्रातील तमाम अंशतः अनुदानित शिक्षक बांधवांनो, ज्या वेळेची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात की आमच्यावर झालेला 20 वर्षाचा अन्याय कुणीतरी दूर करावा, तो अन्याय दूर करण्यासाठी हा अनुदानाचा शिवधनुष्य हातामध्ये घेऊन खंडेराव जगदाळे सर या ठिकाणी मुंबई येथील आझाद मैदानामध्ये तुमच्या आमच्या लेकराची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आंदोलन करत आहेत। या आंदोलनाचा भाग तुम्ही आम्ही देखील व्हायला हवं। हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी तुम्ही आम्ही लेकरा बाळासह या आझाद मैदानात यायला हवं। त्यासाठी या आंदोलनाची दिशा कशी असावी ही दिशा आम्हाला या ठिकाणी स्वतः खंडेराव जगदाळे सर समजून सांगणार आहेत। गेल्या वेळच्या आंदोलनाचं यश, गेल्या वेळच्या आंदोलनानंतर आम्ही घेतलेला बोध आणि आमच्या आंदोलनाची दशा आणि दिशा ही सर्व काही आता आम्हाला जगदाळे सर समजून सांगणार आहेत। आपण सर्वांनी स्वतः जगदाळे सर यांच्या आवाजामध्ये हे आता आपल्याला ऐकायचंय। श्री खंडेराव जगदाळे सर, आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी सर्वांना संबोधित करावं। नमस्कार। गेल्या 22 जूनपासून मुंबई येथील आझाद मैदानावरती शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आपल्याला धरणे आंदोलन आपण सुरू केलेलं आहे। टप्पावाढ मिळाली पाहिजे, त्रुटीपूर्तीतल्या शाळांना न्याय मिळाला पाहिजे आणि कमी पटसंख्या असलेल्या शाळांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे। तसंच इतर 4 मागण्या आहेत, त्या सर्व मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन सुरुवात केलेली आहे। हे आंदोलन सुरुवात करण्याचं कारणच असं होतं की मागील वर्षी जो आपल्याला टप्पावाढ मिळाला जुलै महिन्यामध्ये, त्यावेळेला माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन साहेबांनी सांगितलेलं होतं की पुढील वर्षी तुम्हाला आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, तुम्ही तुमच्या शाळेमध्ये काम करा, आम्ही टप्पावाढ देण्याचं काम आम्ही करतो। त्यांची वाट पाहिली, त्यांच्या भेटी घेतल्या, माननीय मंत्री महोदयांना सुद्धा आम्ही याबाबत विचारलं। त्यांनी कोणताही सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळं शेवटी आम्हाला आंदोलनाची परमिशन काढावी लागली। हे ज्यावेळी आंदोलनाला सुरुवात केली त्यावेळेला राज्यातील प्रमुख काही समन्वयक होते, त्यांना मी स्वतः फोन केले आणि त्यांना विचारलं की आपण आंदोलन करायचं आहे का। त्यांनी संमती दिल्यानंतर आंदोलनाची परमिशन काढण्यात आली आणि सर्वांनी मग ते ठरवून आझाद मैदानामध्ये 22 तारखेपासून आम्ही आंदोलन सुरुवात केलं। आता जर बघितलं की पौर्णिमा ह्या वर्षीसुद्धा संपलेले आहेत, आपल्या हातात काही नाही आहे। मागील वर्षीसुद्धा 30 जूनला शासनानं पौर्णिमा सादर केल्या आणि त्याच्यामध्ये आपला कोणताही विषय नव्हता। त्याच्या अगोदर 1 महिना आपण आंदोलन सुरू केलं। मास्टर स्ट्रोक पडला आणि लोकांची सगळी निराशा झाली आणि त्यावेळी मैदानात आम्ही 6 ते 7 लोक आम्ही मैदानामध्ये होतो। काय करायचं विचारत असतानाच आम्हाला एक कल्पना सुचली की आपण राज्यातील ज्या प्रमुख संघटना आहेत त्या प्रमुख संघटनांना विश्वासात घेऊन एखादं आंदोलन छेडता येईल का याचा विचार केला गेला। मुख्याध्यापक महामंडळ असेल, संस्थाचालक महामंडळ असेल, संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ असेल, जिल्ह्यातील प्रत्येक शाळांचे मुख्याध्यापक संघ असतील, शिक्षकेतर महामंडळ असेल, या सर्व नेत्यांचा विचार करून आम्ही ठरवलं आणि 8 आणि 9 जुलैच्या बंदची घोषणा केली। आणि आम्हाला वाटलं नव्हतं की ही बंदची घोषणा राज्यातील शिक्षक आपल्या हातात घेतील आणि याचं सगळे राज्यातील शिक्षकांना आणि अभूतपूर्व असं गर्दी झाली आणि शासनाला तुमच्याकडं यावं लागलं। काही विरोधी पक्षातील प्रमुख नेते सुद्धा त्या ठिकाणी आले, थांबले आणि त्यांच्यामुळे सुद्धा या आपल्या प्रश्नाला चालना मिळाली। हे विसरून चालणार नाही। याच्यामध्ये अनेक आहेत, चढउतार अनेक आहेत। हे यश एका एकट्याने मिळत नाही, हे टीम वर्क म्हणून आपण काम केलेलं होतं आणि तीच वेळ या ठिकाणी आज आलेली आहे। आज सुद्धा आपल्या हातात काहीच नाही आहे, आपण शून्य आहोत। 22 तारखेपासून आमच्या हातात काय नाही हे समजूनच आम्ही वाटचाल करतो, परंतु आम्ही जिद्द सोडलेली नाही, आशा सोडलेली नाही। विश्वास एवढाच आहे, आम्ही अधिवेशन संपण्यापूर्वी टप्पावाढीबाबत आणि इतर प्रश्नाबाबत आम्ही काही ना काही घेणारच, एवढा ठाम विश्वास म्हणजे आमच्या मनात निर्माण झालेला। आणि तो निर्माण का झाला तर राज्यातील मागील वर्षी केलेला जो गर्दीचा उच्चांक आहे ते शिक्षकांच्यामुळं, आपल्यामुळं झालेला। आम्ही काही करू शकत नाही, आम्ही फक्त प्रयत्न करतो। यावर्षीसुद्धा तीच अवस्था। 22 तारखेपासून 23 तारखेपासून सभागृहात आपला टप्पावाढीचा विषय गाजतोय। अनेक आमदारांनी ह्याबाबत म्हणजे शासनाला प्रश्न विचारलेले, सांगितलेलं आहे ना, टप्पावाढ दिली पाहिजे, त्रुटीपूर्तीचे प्रश्न मिटवले पाहिजे, कमी पटसंख्या असलेला झालेला निर्णय जो आहे तो त्यांना न्याय दिला पाहिजे। यासह सगळे आमदार, अनेक आमदार यापासून झटत आहेत। दररोज मागील आठवड्यात 3 दिवस, आता आल्यापासून 2-3 दिवस आपला सभागृहात विषय चालू आहे। एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही याबाबत काल भेटी घेतल्या। जामनिक सर असतील, पुंडलिक घाटे काका असतील, रंगारी सर असतील, थूल सर असतील, या लोकांनी
रात्री 11:30 वाजता नंदनवन या बंगल्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली. त्यांनी सुद्धा सकारात्मक सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की आम्ही या अधिवेशन संपण्यापूर्वी हा तुमचा टप्पावाढीचा आणि इतर प्रश्न आम्ही सोडवणार. परंतु ते कधी सोडवणार आहेत? नुसतंच सोडवू म्हटलं तर सोडवणार नाहीत. एखादं मूल रडल्याशिवाय आई बाळाला दूधसुद्धा पाजत नाही. तसं आपल्याला गरज आहे, आपल्याला अनुदानाची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही मैदानात येणार नाही, शासन तुम्हाला दिलं असं वाटतंय का? कोणतरी एखादा नेता सांगेल तुम्हाला की 7 तारखेला होणार आहे, 8 तारखेला होणार आहे, आता तुम्ही जाऊ नका, जाण्याची आवश्यकता नाही, काम झालेलंच आहे. अशा कोणत्याही वल्गनांना तुम्ही बळी पडू नका. कारण काहींच्या मनात असं वाटत असेल की काय होणार नाही. परंतु आम्ही ज्या पद्धतीनं वाटचाल करतोय, आम्ही आहे असल्या सगळ्या मावळ्यांना घेऊन त्या पद्धतीने आम्हाला असं वाटतंय की आम्ही निश्चित यश मिळवणार आहे. आज सगळ्यांचं दुर्दैव किती मोठं आहे बघा. आज दुपारी बरोबर 4-4:30 वाजता संकटमोचक गिरीश महाजन साहेब मैदानात आले. आम्हाला माहिती नव्हतं. भुसे साहेब मैदानात आले, मंगेश चव्हाण मैदानात आले की ज्यांनी मागच्या वर्षी आपल्या अनुदानाची टप्पावाढ देण्याबाबत महत्त्वाची भूमिका बजावली. आणि मैदानात कुणीही जास्त लोक नव्हते, 100-150 लोक होते. जर समजा आमच्या आव्हानाला तुम्ही प्रतिसाद दिला असता आणि आज मागच्यासारखीच गर्दी झाली असती तर आजच तुमचा निर्णय झाला असता. म्हणजे आपलं दुर्भाग्य किती आहे बघा. आपण कोणाच तर ऐकतो, एखादा म्हणतो तुम्ही आंदोलनाला जाऊ नका म्हणून. मग त्या नेत्याचं किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं आपण किती ऐकायचं हे तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे. तर तुम्हाला आणि आम्हाला पोटाला पाहिजे. परंतु अशी सांगणारी मंडळीच उद्या सर्वात पुढं असणार आहे. अशांना तुम्हीच विचारलं पाहिजे, अरे बाबांनो तुम्ही आम्हाला येऊ नका म्हणून सांगत होता, तुम्ही आमच्या पुढं कसं काय? कारण घरचे वासे मोजणारे काही लोक असतात, अशांचा विचार करू नका. काही म्हणजे पोटतिडकीनं बोलत असतील, काही रागापोटी बोलत असतील, बोलू देत. परंतु तुम्हाला आणि आम्हाला पोटाला पाहिजे, प्रचलित नियमानुसार पाहिजे. कारण त्याच्यावरतीच तुमचं आणि आमचं कुटुंब चालणार आहे. सर, आपण म्हणता प्रचलित नियमानुसार पाहिजे, मात्र हे नियमानुसार अनुदान हे शासन या अधिवेशनात आम्हाला नेमकं कसं देईल? काय प्रक्रिया असेल शासनाची? आणि तुम्हाला सत्ताधारी पक्षातील किंवा विरोधी पक्षातील कोणी मोठ्या नेत्यांनी किंवा मंत्र्यांनी काय शब्द दिला की कशा पद्धतीने हे अनुदान तुम्ही आम्हाला मिळवून देणार आहात? हे बघा, आम्ही आमचे पालकमंत्री आंबेडकर साहेब यांना भेटलो. ते सुद्धा म्हणजे पूर्णपणे आपल्या बाजूने आहेत. त्यांना पण वाटतं की मिळालं पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब, मंगेश चव्हाण साहेब, गिरीश महाजन साहेब, दादा भुसे साहेब, अनेक आमदार आहेत. आणि ह्याच्यात सगळ्यात पोटतिडकीनं भांडणारे आपले ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, की ज्यांनी आणि विक्रम काळे साहेबांनी तर अतिशय पोटतिडकीनं आपला प्रश्न मांडून घेतला. विचार करा ना, हाताच्या बोटावर मोजण्या इतकी संख्या असताना देखील सभागृहामध्ये आत्तापर्यंत 7 ते 8 वेळा आपला विषय झालेला आहे. हे यश काही कमी नाही आहे. आणि जर एवढं अभूतपूर्व आपल्याला यश मिळत असेल तर निश्चितच आपल्याला अंतिम निर्णय घेण्यासाठी काही कालावधी आहे आणि आपल्या हातात फक्त 7 ते 8 दिवस आहेत. त्यामुळं हे नेते, वरिष्ठ नेते प्रयत्न करतील. विरोधी पक्ष नेते सुद्धा येणार आहेत, हे लक्षात घ्या. 7 आणि 8 तारखेला मागील वर्षी जे नेते आलेले होते ते सर्व नेते 7 तारखेला मैदानात असणार आहेत. मी काय नावं घेणार नाही, परंतु ते सगळे नेते येणार आहेत. त्या सगळ्या नेत्यांची माझी चर्चा झालेली आहे. त्यांनाही वाटतं आपल्याला अनुदान मिळालं पाहिजे. यात कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही. त्यांनाही वाटतं की सर्वसामान्य शिक्षक गेल्या 25 ते 30 वर्षांपासून भरडला जातोय. कायद्याच्या चाकोरीतून, अधिकाऱ्यांच्या चाकोरीतून, वेगवेगळ्या माध्यमातून, आणि आज त्याला जगता येत नाही. जी भाकरी आपल्याला जेवढं काम करतो तेवढं दाम मिळत नाही. आणि म्हणून ही मंडळी आपल्यासाठी येणार आहे, राजकारण करण्यासाठी येणार नाही. आणि जर ती येत असतील तर तुम्ही का घरात बसणार? तुम्ही आलं पाहिजे ना. समजा आता 7-8 दिवस राहिले, त्यात ते 2 दिवस तुम्हाला यायचे. 2 दिवस शाळा बंद करा. माझी संस्था चालकांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही आमचे अन्नदाते आहात. तुमच्यामुळे आम्ही आता आज भाकरी खातोय. प्रयत्न जरी आम्ही करत असलो तर आम्ही तुमच्या शाळेत नोकरी करतो. आम्हाला काय शाळा बंद करायची नाही.
परंतु ही वेळ शासनाने आणलेली आहे आमच्यावर. त्यामुळे शाळा बंद करण्याच्या आमचा दुसरा कोणताही पर्याय नाही. जर आम्ही शाळा बंद केल्या तर शासनाला निश्चित जाग येणार आणि ती शाळा बंद केल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांचं कोणतंही शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. कारण माझा शिक्षक प्रामाणिकपणे प्रत्येक वर्गात, प्रत्येक शाळेत, प्रत्येक गावात शिकवतो. आमची गुणवत्ता सगळ्यात चांगली आहे आणि मला ठाम विश्वास आहे माझ्या शिक्षकावर की तो गेलेले 2 दिवस निश्चित भरून काढेल. जर मंगळवार बुधवार जर शाळा बंद असतील तर येणाऱ्या रविवारी सुद्धा तुम्ही एक दिवस शाळा घेऊ शकता आणि पुढच्या रविवारी एक दिवस शाळा घेऊ शकता. कामाचे दिवस एकत्र झाले की एक होऊ शकतं. तुम्ही सगळ्यांनी जे आम्ही व्हॉट्सअपवरती पत्र पाठवले त्या पत्राचे प्रिंट काढा. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, संस्थाचालक यांना द्या. तुमच्या शेजारच्या शाळेत जावा आणि त्यांना सांगा बाबांनो तुमच्यासाठी नाही माझ्यासाठी शाळा बंद करा. आणि मला पोटाला पाहिजे. मी म्हणजे प्रत्येक समन्वयक, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक शिक्षकेतर कर्मचारी जर आपण एकजूट दाखवली तर शासन निश्चित झुकेल. हा आपला इतिहास आहे, लक्षात घ्या. कोणाच्याही भूलथापाला बळी पडू नका. कोण काय सांगेल, झालंय म्हणून सांगेल, निर्णय अगोदरच झालेला आहे म्हणून सांगेल, आणखीन काय काय सांगतील माहीत नाही. परंतु ह्या वल्गना आहेत. अजून काहीच झालेलं नाही, सुरुवात आहे. परंतु सुरुवात ही चांगली आहे आणि आजचा दिवस आमचा खूप चांगला गेला. कारण रात्रीच एकनाथ शिंदे साहेब भेटले, सकाळी संकटमोचक ज्याने मागचा टप्पावाढ दिली असे गिरीश महाजन साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी मग आम्हाला शब्द दिलाय की तुमचा प्रश्न निश्चित याच अधिवेशनामध्ये सोडू असं सांगितलं. कधी सोडवणार? जर ते पूर्णपणे आझाद मैदान भरल्यानंतर परत गिरीश महाजन साहेब येतील आणि सांगतील तुम्हाला शब्द मी दिलेला पाळतोय. आणि याबाबत उद्याच माननीय मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे. त्यांच्यासोबत मंगेश चव्हाण सुद्धा होते. त्यांनीही मला सांगितलं की बाबा उद्या आम्ही ह्याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांना भेट घेऊ. जर आपले सत्तातले नेते, शिक्षक, आमदार, विरोधी पक्ष नेते जर आपल्या प्रश्नाबाबत एवढं जागरूक होऊन पोट तिरकीनं जर प्रश्न मांडत असतील तर तुम्ही आम्ही घरात का बसतोय? घरात बसणं पूर्णपणे चुकीचं आहे. आणि कुणी कारण सांगू नका माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून. ज्यावेळेला पैसे नव्हते, पगार नव्हता, त्यावेळेला तुम्ही कसं येत होता आणि कसं राहत होता हे मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे. आज मुंबईला येण्या इतपत सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. भविष्यामध्ये हा एकच प्रश्न नाही आहे. तुम्हाला आणि आम्हाला पेन्शन घ्यायची, लक्षात घ्या. कशी घ्यायची ते आम्ही ठरवू, परंतु घ्यायचीच. कशी असू दे, पेन्शन घ्यायची, सोडायची नाही. परंतु त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे. सर, हा टप्पावाढ जर आपल्याला मिळाला या अधिवेशनामध्ये तर या विनानुदानितच्या जाचामधून जवळजवळ 70% शिक्षक हे शापमुक्त होणार आहेत. अशा या विनानुदानितच्या शापातून मुक्त होणाऱ्या शिक्षकांनी या ठिकाणी सहपरिवार येऊन हा विनानुदानितचा शाप पुसण्यासाठीचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी यायला हवं असं तुम्हाला वाटतं का? एक लक्षात घ्या, आपण त्या ठिकाणी काम करतोय. आपण गेले अनेक वर्षापासून, मला तरी 29 वर्ष झाली या संघटनेमध्ये, ह्या शिक्षकांच्या आंदोलनामध्ये, किंवा मी स्वतः मुख्याध्यापक म्हणून काम करतोय. मी आता 80%वरती. तुम्हाला जर वाटत असेल मी संस्थाचालक आहे, मीही तुमच्यासारखा एक मुख्याध्यापक आहे. मला ही संस्थेची बंधनं आहेत. आपण याच्यामध्ये परिवाराला ओढणं योग्य वाटत नाही. कारण 6,500 शाळा आहेत. बघा, प्रत्येक शाळेत एक आला असता तर 10 वर्षापूर्वी आपण 100% घेतला असता. मग आपण सगळ्या शाळा आल्यानंतर एका दिवसात निर्णय घेऊ शकतोय. परिवाराला का ओढायचं? कारण आपण आपल्या यातना बघतोय, त्याच्यामध्ये परिवाराला ओढणं योग्य वाटत नाही. आपण सक्षम आहोत, सुशिक्षित आहोत आणि आपली तेवढी संख्या आहे ना, 65,000 संख्या आहे, ही कमी नाही. 65,000 लोक आल्यानंतर अख्खं मंत्रिमंडळ मैदानात येईल आणि सांगेल जावा, चला तुमचा पुढचा टप्पावाढ दिला, इतर प्रश्न सोडवले. ही ताकद तुमच्यात आणि आमच्यात आहे. ती तुम्ही ओळखत नाही अजून. तुम्ही कुणाच तर ऐकताय आणि घरात बसताय. ही तुमची चूक आहे. स्वतःच्या मनाचा विचार करा. दुसऱ्याचं काही ऐकू नका. स्वतःला कसे पडते ते तुम्ही करा. मी जर एखादं चुकीचं सांगत असेल तर तुम्ही माझं चुकीचं ऐकू नका. जे चांगलं सांगत असेल ते मात्र निश्चित ऐका. कारण समाजामध्ये चांगले सांगणारे कमी आणि वाईट सांगणारे जास्त असतात आणि लोक वाईट सांगणाऱ्यांच्यावरती विश्वास पटकन ठेवतात.
मग कितीही वरून चांगला सांगत असेल तर तुझ्यावर विश्वास ठेवत नाही, परंतु नंतर पटतं, परंतु ती वेळ निघून गेलेली असते. आता ही वेळ तुम्हाला परत येणार नाही, लक्षात घ्या. त्याची कारणं अशी आहेत. आणि वर्षभरानं कुंभमेळा नाशिकला होतोय आणि त्या कुंभमेळ्यासाठी 3,000 कोटी शासनानं दिलेले आहेत. आणखीन 10,000 कोटी देतील, आम्हाला काही वाईट वाटण्याचं कारण नाही. परंतु त्या कुंभमेळ्याच्या तयारीत लागले तर तुमच्या आणि आमच्या प्रश्नाकडे शासन अजिबात लक्ष देणार नाही. हा सगळ्यात मोठा धोका आहे. हीच वेळ आहे आता 8 दिवस, परत नंतर आणि बहुतेक आचारसंहिता लागू शकते विधान परिषदेची. आणि त्या कचात तुम्ही सापडला तर कोणतंही आंदोलन केलं तर काही उपयोग होणार नाही, फक्त आश्वासन मिळते. आता मात्र निर्णय तुम्हाला मिळणार आहे या 8 दिवसामध्ये. आणि काय करायचं तुम्ही ठरवायचं. माझ्यासाठी तुम्ही येऊ नका, कुठल्या नेत्यासाठी येऊ नका. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी मैदानात या. कुटुंबाला सांगा मी 2 दिवस चाललोय, 2 दिवस तू घराची काळजी घे. आजपर्यंत सगळं आपल्या घरातल्यांनीच सांभाळलं म्हणून आपण टिकलोय. घरातले नसते तर आपण टिकलो नसतो. घरातल्यांचा तेवढा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे की आपला माणूस आपल्या भाकरीसाठी मुंबईला जातोय, मैदानात जातोय, लढतोय आणि लढून आम्हाला भाकरी घालतोय. आपल्या घरातल्यांचा खूप अभिमान आहे. त्यामुळं घरातल्याला न घेता तुम्ही सगळेजण या. जेवढे संख्या जास्त असेल तेवढं या. जिथं जागा मिळेल तिथं विश्रांती घ्या. आणि माझ्या महिला भगिनींना विनंती आहे, तुम्ही सगळे या. आमदार निवासले माझे सगळे शिक्षक बंधू असतील त्या सगळ्यांना आम्ही बाहेर काढतो. आम्ही रस्त्यावरती फुटपाथवरती झोपतो. तुमची सोय गैरसोय होऊ देणार नाही. आणि ठाण्याला आणि आपल्या इथं मुंबईमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला शाळा किंवा महानगरपालिकेचे हॉल आम्ही उपलब्ध करून देऊ. फक्त जाणे येणंच होईल तासभर. जेवढ्या महिला येतील तेवढ्याच्या तेवढे नवी मुंबईमध्ये तुम्हाला राहण्याची सोय आम्ही करू. फक्त इथनं लोकलला जायचं आणि परत यायचं. गैरसोय होणार नाही. मैदानात आल्यानंतर एक मात्र सगळ्यांना विनंती आहे, आपण ज्या कारणासाठी तुम्ही मैदानात आलाय त्या कारणासाठी मैदानात थांबायचं. एकदा आल्यानंतर मी चहा घेऊन येतो, जरा नाश्ता करून येतो, थोडं जेवून येतो, ह्या बाबी ज्या आहेत हे 10 वाजायच्या आत तुम्ही करा. नम्र विनंती आहे. कारण काय होते, आम्ही प्रत्येकाला बोलू शकत नाही. इथे यायचं मग जास्त बाहेर जायचं नाही. नाही, एकतेची ताकद तुम्ही दाखवून दिला. आणि हे आंदोलन आम्ही कोणी हातात घेतलेलं नाही आहे. हे आंदोलन सर्वसामान्य शिक्षकांनी हातात घेतलेलं आहे. आणि माझी विनंती आहे सगळ्या मुख्याध्यापकांना, संस्थाचालकांना, जे हे बघत असतील त्यांना, तुम्ही स्वतःच्या शाळेत सांगाच, म्हणून शेजारच्या शाळेत सुद्धा तुम्ही सांगा. अनुदानित ज्या शाळा आहेत, अनुदानित ज्या संघटना आहेत त्यांनाही विनंती करा की 1 दिवस आमच्यासाठी शाळा बंद करा. आणि त्या विनंतीला निश्चित मान देतील, ऐकतील ते. कारण ते समदुःखी आहेत. त्यांचे अनेक प्रश्न किचपत पडलेले आहेत. तेव्हा तुमचं ते ऐकणार. तुमच्यावर तेवढा त्यांचा विश्वास आहे. ते तडा जाऊ देणार नाही. निश्चित महामंडळ, मुख्याध्यापक महामंडळ तुमचं सुद्धा ऐकेल. आम्ही विनंती करणार आहोत. कारण त्यांनाही जाणीव आहे की आपण किती वर्ष झगडतोय आणि झगडल्याशिवाय आपल्याला काही मिळालेलं नाही. कोणतरी काहीतरी सांगेल वेगळं, मी असं केलं, मी तसं केलं, हे केलं, ते. इतिहासात कोण जायचं नाही. कुणामुळं काही थांबत नाही. समजा आज मी यातून बाहेर पडलो तर माझ्यामुळं कधी काही थांबत नाही बरं काय. इथं नवीन कोणतरी बसणार आहे, नवीन कोणतर आंदोलन चालू करणार आहे आणि त्या प्रश्नाच्या मागं लोक असणार आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. आपल्याला सगळ्यांना प्रश्न महत्त्वाचा आहे. व्यक्ती कुणीही महत्त्वाची नाही. आणि इथं कोण नेता नाही, इथं कोण मोठा नाही. इथं फक्त समन्वय. आणि आपलं मैदान कोणतं? आझाद मैदान. माझी नम्र विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, सगळ्यांनी मनापासून हे आंदोलन हातात घ्या. फक्त एवढंच करायचं, त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था मोडेल, आपल्या आंदोलनाला गालबोट लागेल अशा पद्धतीनं कुणीही वर्तणूक करू नये. आणि कोण करत असेल तर त्याला थोपण्याचं काम तुमचं आहे. तर प्रत्येक ठिकाणी आम्ही येऊ शकत नाही. जे पुढं काही मंडळी असतील ते प्रत्येक नियोजनात असतील. आत्तापासून आम्ही परत कामाला लावले. आम्ही इथनं मुंबई सोडणार नाही आहे. आम्ही इथं बसून आत्तापासून सोमवार संध्याकाळी मंगळवारपर्यंत
सगळ्यांना भेटून हा प्रश्न कसा तडीस नेईल याचा विचार आम्ही करणार आहोत. सर मला सांगा, महाराष्ट्रातल्या शेकडो गावामधून शिक्षक येणार आहेत, यांना तयारीसाठी म्हणजे जसं निवेदन देणं असो किंवा पासेस काढणं असो, रिझर्वेशन करणं असो किंवा शाळा बंदसाठीची तालुका स्तरावर बैठकी घेणं असो, यासाठी उद्याचा एकच दिवस आहे. कारण शनिवार आणि रविवार हे सर्व शासकीय कार्यालय बंद असणार आहेत. त्यांना तुम्ही काय आव्हान करणार? तेव्हा मी मगाशी थोड्या वेळापूर्वीच ग्रुपवरती पत्र टाकलेलं आहे. म्हणजे पर्णोपर्णी आपल्याला ते पत्र मिळालेलं असेल. मी कोणाचंही नाव टाकलेलं नाही. मॅटर तोच आहे. खाली रिकाम्या जागा ठेवलेल्या आहेत. त्या ठिकाणी ती प्रिंट काढा, कलर प्रिंट. त्या ठिकाणी तुमचं नाव लिहा. तिथं कोण जिल्हाध्यक्ष आहे बघू नका, कोण प्रमुख नेता आहे बघू नका. ज्याला ते पत्र जाईल त्याने ती प्रिंट काढा, 10 रुपये खर्च येईल आणि तिथल्या जवळच्या तुमच्या अधिकाऱ्याला द्या, पोलीस स्टेशनला द्या, संस्था चालकांना द्या आणि तुम्ही आझाद मैदान गाठा. येताना रिझर्वेशनची काय गरज आहे सांगा बरं मला? काय गरज आहे रिझर्वेशनची? आपण सर्वसामान्य माणसं आहोत. आज आपल्याला मैदानाला गर्दी महत्वाची. रिझर्वेशन नाही मिळालं ना, जनरल डब्यात नाही. आणि तुम्ही जर समजा जनरल डब्यात येणार असेल एखाद्या स्टेशनवरनं, 100-200 माणसं झाली तर तिकीटही काढू नका तुम्ही. समन्वय संघाचा बिल्ला लावा आणि तिथल्या पोलीस स्टेशनला सांगा आम्ही ह्याला चाललो, आंदोलनाला चाललो. खरं एक गट्ट्याने यायला पाहिजे, एकटाही चालणार नाही, दंड बसेल. जर तुमच्यात तशी तयारी असेल तर हे आम्ही यापूर्वी सगळं केलंय. यापूर्वीची सगळी आंदोलनं पगार मिळेपर्यंत आम्ही ज्या माध्यमातून लढत होतो त्या माध्यमातून मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणी आम्ही कधी आमच्या सगळे घेऊन जात होतो. कधी कोणी तिकीट काढलं नव्हतं त्यावेळेला. आता मात्र तिकीट काढून आम्ही सगळे येतो, कारण आम्हाला पगार तेवढा झाला. तिकीट काढा, रिझर्वेशनची वाट बघू नका. अजून 4 दिवस अवधी आहे, त्यात तुम्ही काही करू शकता. उद्यापासून तुम्ही तालुक्यावर बैठका घ्या, जिल्ह्यावर बैठका घ्या, संस्था चालकांना सांगा, प्रत्येक शाळेमध्ये सांगा. मी सांगायला पाहिजे असं काही नाही, माझाच फोन यायला पाहिजे असं काही सांगू नका. नाही तर मला त्या अमुक व्यक्तीचा फोन आला नाही, मला फोन यायला पाहिजे होता. हा इगो बाजूला ठेवा. तुम्हाला फोन महत्वाचा आहे का तुमचा प्रश्न महत्वाचा आहे? जर तुम्हाला प्रश्न महत्वाचा असेल तर मीच प्रमुख समयोग आहे असं तुम्ही समजून स्वतःला तुम्ही काम करा. बघा यश कसं मिळतं, निश्चित यश मिळणार आणि आम्ही यशाच्या खूप जवळ आहोत. आज जर बघितलं तर आम्ही पूर्ण पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आम्ही नाही. मागच्या वेळेला पण आम्ही निगेटिव्ह नव्हतो. 5-6 लोक असताना आम्ही ते केलेले होते, तुम्ही सगळ्यांनी साथ दिलेली होती. आता तरी 500-600 लोक होते, मग किती कॉन्फिडन्स असेल बघा आम्हाला. आणि मुंबईसारख्या ठिकाणी गेले 4 दिवस पाऊस थांबलेला नाही. आम्ही जेवढे मैदानात समन्वयक आहोत सगळे 3-3, 4-4 वेळा दिसतोय. पाय असे हे होतं, आपाप झोप लागते, एवढं म्हणजे अंग वैतागून जातं. तर काही वाटत नाही, कंटाळा वाटत नाही. का तर आम्हाला महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हजारो शिक्षक, माझ्या हजारो भगिनी या महाराष्ट्रात आहेत, 65,000 भगिनी. त्यांच्या पोटाला, आपल्या कुटुंबाला, आपल्या आईवडिलांना मला चांगलं पोटाला द्यायचं, चांगलं त्यांना जगवायचं, माझ्या मुलांना चांगलं शिकवायचं आहे. आणि मी कधी करू शकतो जर मला माझ्या नियमानुसार पगार मिळाला तरच, अन्यथा काही नाही. त्यामुळे माझी नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे कळकळीची, की तुम्ही सर्वांनी 7 आणि 8 तारखेला शाळा बंद करा. कुठल्या निरोपाची वाट बघू नका. शाळा बंद केल्यावर तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. कोणत्या शिक्षक अधिकाऱ्यांनी कारवाई केली तर समन्वयक राज्यातील जे असतील ते तुमच्या पाठीशी काळजी करू नका. एखादा अधिकारी लयच आगाऊपणा करत असेल त्या जिल्ह्यात मी स्वतः येईल. कारण नियम काय सांगतो, जेवढे दिवस कामाचे आहेत तेवढे दिवस व्हायला पाहिजे. आणि मुख्याध्यापकांना अधिकार आहे 2 दिवस सुट्टी घेण्याची. सुट्टी घ्यायची नाही, शाळा बंदच करायची आहे. आणि ते 2 दिवस आपण भरून काढू शकतो. कोरोना काळात वर्षभर शाळा बंद होत्या, त्यावेळेला काय केलं शासनानं बंद केल्या. आपत्ती आली ना, आता आपत्ती तुमच्यावरती माझ्यावरती आहे 2 दिवसाची. त्या आपत्तीला आपण सामोरं जायचं. बंदच ठेवा शाळा. कोणत्या अधिकाऱ्याला कुठलं भीक घालू नका. आणि एखादा कोणतं सांगता अधिकारी तर मला माझ्याशी संपर्क साधा, त्या अधिकाऱ्याचा नंबर मला द्या. कोण पण असू दे, उपसंचालक असतील, शिक्षण अधिकारी असतील. एखादा अधिकारी काय वेगळं बडबडत असतील तर मला नंबर द्या, मी माझ्या पद्धतीने त्यांना बोलेन. कारण जो अधिकारी, ते काम तुमचं आहे. तुम्ही जर आम्हाला हक्काची भाकरी देत नसाल तर तुम्हाला कोण अधिकार देईल? मला विचारणारी माझी संस्था आहे, सगळे अधिकार संस्थेला आहेत.
कामाचे दिवस पूर्ण झाले की कुणी काय बोलू शकत नाही. आणि कोणतरी काय ते नियमाचं सांगत असेल, आम्ही नियम सगळे पुस्तकं सगळी उघडून प्यालेलं आहे. त्यामुळं आम्ही कोणाला मोठेपणा सांगणार नाही आहे. आम्ही सर्वसामान्य आहोत. जेवढं कळतं तेवढं आम्ही बोलतो. पण या ठिकाणी आता मला तुमची गरज आहे. आणि तुम्ही आल्याशिवाय आपल्याला पुढील टप्पावाढ मिळणार नाही, एवढं निश्चित. जर तुम्ही आला नाही तर आम्हाला परत विचारू नका समन्वयकांना की बाबा तुम्ही आंदोलन लावलं आणि काय झालं, मिळालं नाही. इथं बाप दाखवणं तर श्राद्ध घाल अशी स्थिती आहे. पूर्वीचे दिवस गेले. गांधींच्या काळात आंदोलन केले, इंग्रज सुद्धा लगेच येत होते. आता हे पुढचं काम आहे सगळं. यांना संख्या पाहिजे आणि हे शासन संख्येलाच यश देतं. लक्षात घ्या, हे मागचा इतिहास आहे. आणि या इतिहासाला साक्षीदार प्रत्येक माझा शिक्षक आहे, म्हणजे प्रत्येक भगिनी आहे. आणि त्यांच्यामुळेच मागचा टप्पावाढ आपल्याला झालेला आहे. आम्ही फक्त कारण निमित्त आहे. आम्ही फक्त पुकारून कधी होत नाही. त्या ठिकाणी तुम्ही आला म्हणून झालं. ते बाकीच्या असं म्हणू नका हिने केलं तिने केलं, कुणी काय केलं नाही. तुम्ही स्वतः सगळ्यांनी केलेलं आहे. आम्ही फक्त तुमचा आरसा म्हणून त्या पुढे आहे. आणि प्रत्येक समन्वय तुम्ही आहात, लक्षात घ्या. त्यामुळे मला परत एकदा सगळ्या विनंती आहे. संस्थाचालक, मुख्याध्यापक, यामध्ये काही महामंडळाचे अधिकारी असतील, मुख्याध्यापक महामंडळाचे अधिकारी असतील, संस्थाचालक महामंडळाचे अधिकारी असतील, त्यांना माझी नम्र विनंती आहे की बाबांनो 2 दिवस आमच्यासाठी शाळा बंद ठेवा. आणि अनुदानित सुद्धा शाळा बंद ठेवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करतो. निश्चित बंद करण्याचा प्रयत्न करतो. ऐकतील, कारण आपण सगळे एक होत नाही. राज्यातील शिक्षक तो पण आपल्या शिक्षकांचे प्रश्न मिटणार नाही. सर, महाराष्ट्रातील त्रुटीपात्र शाळेतील शिक्षक घाबरलेला आहे आणि त्याला पण याच आंदोलनातून अपेक्षा आहे. त्यांना पण तुम्ही काय आवाहन कराल? हे आपले प्रश्न सगळेच आहेत. फक्त टप्पावाढ नाही आहे. त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांची काही चूक नाही आहे. या बाबतीत परवा दिवशी रात्री अर्धा पाऊण तास आम्ही भुसे साहेबांजवळ रात्री 10 वाजता बसलो. त्यांना मी पटवून सांगितलं की त्रुटीपूर्ततेचा गेम कसा झाला, कुणी केला. याच्यामध्ये कुठल्या शिक्षकाची चूक नाही, याच्यामध्ये पूर्णपणे चूक अधिकाऱ्यांची. आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सगळ्या वरिष्ठ नेत्यांना झाकून म्हणजे हे ठेवलं, अंधारात ठेवलं. त्यांना कळालं नाही. कमी पटसंख्येचं सुद्धा तसंच झालं की कमी पटसंख्या असताना ज्याला मूल्यांकन झालं 18-19ला, त्या मूल्यांकनामध्ये 18-19ची पटसंख्या ग्राह्य धरलेली होती. आणि ती ग्राह्य धरून ह्या शाळा अनुदानाला पात्र झालेल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात ज्या वेळेला 6 फेब्रुवारी 2023ला GR निघाला, त्या GR मध्ये उल्लेख होता की अनुदान देत असताना 2022-23ची संच मान्यता पकडण्यात यावी. त्यावेळी कळालं. म्हणजे पूर्वी 4 वर्ष आमची पटसंख्या आहे आणि त्या वर्षी काही शाळांची 25 असेल, 21 असेल, 29 असेल, म्हणून त्या शाळा अपात्र झाल्या. त्या शाळांचा दोष काय? परत पुढच्या वर्षी पटसंख्या होती, दिलं नाही. याच्यामध्ये लोकप्रतिनिधींची चूक आहे. GR निघाल्या जे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधी आवाज का उठवला नाही? त्याच वेळेला GR रद्द करा म्हणून मंत्री महोदयाला का भेटले नाहीत की हा GR चुकीचा आहे म्हणून? तुम्ही आणि आम्हीच भांडायचं, आम्हीच रस्त्यावरती यायचं. त्यांचं काम नाही. आम्ही त्यांना सभागृहात पाठवतो. कशासाठी पाठवतो? आमचे प्रश्न सोडवण्यासाठी. तर आमचा प्रश्न उभा राहिल्यानंतर तुमच्या मागे लागण्यासाठी क्यू करावं वाटते लोकप्रतिनिधींची. त्यामुळं जसं 17-18ला एक पत्र काढलं होतं की जर 18-19ची पटसंख्या नसेल तर पुढील वर्षाची पटसंख्या ग्राह्य धरून त्यांना अनुदान देण्यात यावं. तेच भुसे साहेबांना आम्ही सांगितलं की तसं पत्र आत्ता का तुम्ही काढलं नाही? जर तसं पत्र काढलं असतं तर ह्या शाळा अनुदानापासून वंचित राहिल्या नसत्या. त्यांचा काय दोष आहे? आता सुद्धा करू शकतात. तर त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे की बाबांनो, आणि आता ह्याबाबत चर्चा करतो. मी काही अधिकाऱ्यांची नावं पण भुसे साहेबांना सांगितलं की या लोकांनी असं केलं. आणि आम्ही म्हटलं आम्हाला बोलवा त्या अधिकाऱ्यांच्या समोर, आम्ही बोलतो. कारण आमच्यावर अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही. आमच्या पाठीवर मारा, परंतु पोटावर मारायचं नाही. तुम्हाला काही अधिकार दिलेला नाही. आमच्यामुळे तुम्ही शासनकर्ते झालेला, त्या खुर्चीवर बसलेला. आम्ही आहोत म्हणून ते अधिकारी आहेत. आमच्या शाळेत नसते तर अधिकाऱ्यांनी काय केलं असतं? त्यामुळं कोणत्या अधिकाऱ्यांना न जुमानता
आपण आमच्या प्रश्नाची मांडणी आम्ही तिथे केलेली आहे दोन्ही बाबतीत, आणि त्या दोन्ही बाबतीत निर्णय घेऊ असं सांगितलं. आम्ही सांगितलंय की आमच्या शिष्टमंडळाला सुद्धा बोलवू नका म्हणून, आम्हाला फक्त निर्णय द्या. त्याच्यामध्ये 2 टप्पे पडतात, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये नंतर कोणता दिशाभूल करेल, एखादा कोणता निर्णय झाला दिशाभूल करेल. आजच सांगतो, पहिला जो मुद्दा आहे तो टप्पावाढीचा मुद्दा हा आर्थिक बाबीशी निगडीत आहे. याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि संबंधित अधिकारी लागणार आहेत. अर्थ खात्याचे, शिक्षण खात्याचे, त्याच्या समेत बैठक व्हायला पाहिजे. आम्ही बैठकीला असू किंवा नसू, आम्ही सांगितलं शिक्षक आमदारांना घ्या, तुम्ही निर्णय घ्या आणि आम्हाला निर्णय द्या. परंतु बाकीचे जे 2-3 मुद्दे आहेत त्याच्यासाठी अधिकारीच हवेत, कारण अधिकाऱ्यांनीच तो गेम केला. आणि त्या ठिकाणी शिक्षण मंत्री पाहिजेत आणि गिरीश महाजनसारखी व्यक्ती पाहिजे जेणेकरून त्या अधिकाऱ्यांना तिथे थांबवू शकेल. आणि आपल्याला ते काही ज्यांना अभ्यास आहे अशी 2-3 मंडळी, अभ्यास असणारी बरं काय, फोटोसाठी गेलेली नाही, अभ्यास असणारी मंडळी ती त्या ठिकाणी गेली पाहिजे. म्हणजे त्यांना सांगता येईल की बाबांना चूक कुठे झाली. ते पुण्याच्या अधिकाऱ्यासकट त्यांना बोलवलं पाहिजे, कारण आम्ही वेळेत सगळी पूर्तता केलेली, वेळेत सगळं केलं, चूक आमची नाही. मग आम्हाला का फाशी? ज्यांनी चूक केली त्यांना दंड झालाच पाहिजे, मग कुणी असू दे, त्याला सोडता कामा नये. आणि कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, हे लक्षात घ्या. आझाद मैदानात लढल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. कुठलाही प्रश्न असेल, कोण काय केलं आम्हाला माहित नाही, परंतु आम्ही हे जे मिळवणार आहे ते लढून मिळवणार आहे. रडून नाही, लढूनच मिळवणार, न्याय देणारच, एकही प्रश्न बाकी ठेवणार. त्यामुळं माझ्या राज्यातील तमाम शिक्षक बंधूंना माझी कळकळीची विनंती आहे, संस्थाचालकांना विनंती आहे की बाबांनो, तुम्ही 1-2 दिवस शाळा बंद ठेवा. शैक्षणिक नुकसान आम्ही होऊ देणार नाही, कारण विद्यार्थी आहेत म्हणून आम्ही आहोत, याची जाण आम्हाला आहे. त्यामुळं सगळ्यांनी एकमुखी निर्णय घ्या. प्रत्येकाने मिटिंग घ्या, शाळेत मिटिंग घ्या, तालुक्यात मिटिंग घ्या, जिल्ह्यात मिटिंग घ्या. कोण नेता नाही आला नाही विचारत बसू नका, कुणामुळं कोणाचं काही तटत नाही. आज तुम्ही समन्वयक आहात, स्वतः तुम्ही निर्णय घ्यायचा. मला जायचं, मी जाणार आणि माझ्याबरोबर माझ्या शाळेतल्या सगळ्यांना घेऊन मी जाणार, कारण मला अनुदान पाहिजे. मला काही राजकारण करायचं नाही, मला माझं घर चालवायचं, माझं कुटुंब चालवायचं, माझ्या आईवडिलांना मला जगवायचं. हीच एक म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासातली ही पुनरावृत्ती व्हायची असेल तर आपल्याला हे करावं लागेल. अन्यथा आपल्याला काळ माफ करणार नाही. मग पुढील 2 वर्ष तुम्हाला अनुदान नाही, काहीच मिळणार नाही. लक्षात ठेवा, ही एकच संधी आपल्याला आहे. त्यामुळे हात जोडून विनंती बाबांनो, की सगळेजण या. इथं गैरसोय झाली, काय झाली समजून घ्या. आणि पाऊस पडणार आहे, लक्षात घ्या. पाऊस पडत असल्यामुळे येताना छत्र्या घेऊनच या, मोबाईलला प्लॅस्टिकचे कव्हर घेऊनच या, चार्जिंगची सोय असणार नाही, पॉवर बँक घेऊनच या. कारण काय, तुम्हालाही घरात संपर्क करता येईल. घरात सांगायचं 2 दिवस मला फोन करायचा नाही, माझं मी तुला फोन करतो, नाही तर टी व्हीवर बघ म्हणायचं, नाही तर फेसबुकलाही, तिथं आमच्यातले दररोज फेसबुकलाही आमचे करणार आहे, तिथं बघा म्हणून सांगायचं. स्थानिक पातळीवर आमदार आणि लोकप्रतिनिधींनाही निवेदन द्यायला हवं असं आपल्याला द्यायलाच वाटतं. पाहिजे. आता आम्ही तेच सांगितलं की बाबांनो, तुम्ही सगळ्यांना निवेदन द्या, विरोधी असू दे, सत्तेतील असू दे, लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष असू दे, द्या. कारण एखादा आपल्यातला संस्थाचालक असेल त्यांना द्या, कारण प्रत्येकाचे धागेदोरे हे मुख्यमंत्र्यांच्या पण पोचलेले. लक्षात, कुणाला कमी समजू नका. आपल्यातले शिक्षक सुद्धा तिथपर्यंत जाऊ शकतात, असे आपले एक शिक्षक आहेत. जसं अनिल परदेशी आहे, की त्यांनी अतिशय चांगली भूमिका मागच्या वेळी घेतली, की त्यांनी गिरीश महाजनच्या सतत मागे लावून गेले 3-4 दिवस त्यांनी त्यावेळेला अतिशय जोर लावला, मंगेश चव्हाण साहेबांनी त्यांनी, त्यामुळे त्यांनी यश मिळालं. आम्ही फक्त कारण निमित्त आहे, करणारे सगळे तुम्हीच आहात. त्यामुळे कुणाचा जय जयकार नाही, कुणाचा उदो उदो नाही, फक्त जय अनुदान एकच. ठीक आहे. महाराष्ट्रातील 65,000 शिक्षक बांधवांनो, जगदाळे सर यांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय सूक्ष्म पद्धतीने या ठिकाणी नियोजन चालू आहे.
रात्र वैऱ्याची आहे, त्यामुळं कुणीही गाफील राहू नका, भूलतापांना बळी पडू नका. या ठिकाणी निवेदनामध्ये घेतलेले सर्वच विषय कसे तडीस नेता येतील यासाठी अतिशय सूक्ष्मपणे आणि अभ्यासपणे जगदाळे सर आणि त्यांची सर्व समन्वयकांची टीम या ठिकाणी मुंबईत तळ ठोकून आहे. आता गरज आहे ती फक्त तुमच्या येण्याची आणि या ठिकाणी अनुदानाचा यलगार करण्याची. त्यामुळं या ठिकाणी पुनश्च एकदा जगदाळे सर आणि समन्वय संघाच्या वतीनं मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी होईल त्या पद्धतीनं लवकरात लवकर मुंबई गाठावी आणि आपलं हक्काचं अनुदान पदरात पाडून घ्यावं. असं म्हणतात की शिवरायांच्या भूमीवरती आम्ही एवढे शंड कसे, पायाखाली आग असूनही डोके आमचे थंड कसे. हे आमचे डोके थंड नाही तर शिक्षकाचे आहे, ते बंड करू शकतं. हे आम्हाला आमच्या शाळेपासून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत दाखवण्याची हीच वेळ आहे, असं आपण सर्वांनी मनोमन ठरवावं आणि मुंबई गाठावी असं या ठिकाणी पुनश्च आव्हान करतो. आणि हा फेसबुक लाईव्ह महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर देऊन हा फेसबुक लाईव्ह या ठिकाणी मी समाप्त करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाग्या झोपलास काय? तास अत्यंत मुद्देसूद मांडणी केली, सगळं मुद्द्याला काय कटवे ना काय ए वाग्या समाजाची लाईव्ह नाही बोलणं बघायची काय